Hi friends, welcome to my channel Rise Up Tutor. Let's see now 12th standard English video on poem 2.4 Have You on Your Tomorrow, which is written here Edgar Guest. Students, till now if you don't subscribe my channel, please subscribe and set on click on all button. Okay, see Edgar Guest, who was born in 1881 to 1951, means who was 19th century poet and was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. He is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest is an American writer of newspaper and magazine. This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking his readers whether they have done anything to improve the life of another human being or not. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan accordingly for a better future. हॅलो फ्रेंड्स, काय सांगितलं आहे बघा की एडगर गेस्ट आहे ते 19th सेंचुरी पोएट आहेत आणि त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि त्यांना अमेरिकेमध्ये आणले गेले जेव्हा ते 10 वर्षाचे होते आणि त्यांचं जे काही रायटिंग करिअर आहे ते 1895मध्ये चालू झालं. ते वयाच्या 14व्या वर्षी ते लोकांचे कवी म्हणून ओळखतात. का लोकांचे पोएट म्हणून ओळखले जातात, कवी म्हणून ओळखले जातात? कारण त्यांनी त्यांच्या लेखनामधून एकदम साधी रचना वापरलेली दिसते आणि आशावादी दृष्टिकोन वापरलेला दिसतो आणि ते त्यांचं जे काही आहे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला एकदम आशावादी दिसून येतो, पॉझिटिव्ह दिसून येतो. निगेटिव्हिटी तुम्हाला कुठेही दिसत नाही. ते अमेरिकन रायटर आहेत. ते आपले न्यूजपेपर जे आहेत, वर्तमानपत्र आहेत, मॅगझिन जे आहेत त्याचे ते काय आहेत, अमेरिकन रायटर आहेत. ही आपल्यासाठी आहे ते एकदम प्रेरणादायी पोयम आहे, कविता आहे आणि त्यातूनच आपले जे काही पोएट आहेत ते कवी आहेत ते इतर लोकांना सांगू इच्छितात, जे रीडर आहेत, वाचक आहेत, त्यांना सांगू इच्छितात की आपण जे काही आज करत आहोत आणि इतरांसाठी जे काही केलेलं आहे त्यामध्ये आपलं इम्प्रूव्हमेंट होत राहते, आपल्यामध्ये सुधारणा होत राहते. ती आपल्या फ्युचरसाठी, आपल्या भविष्यासाठी. कारण आपण जी काही कृती आत्ता करतो, आज करतो, ती कृती चांगली असेल तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला पुढच्या लाईफमध्ये होऊ शकतो, म्हणजे उद्यासाठी होऊ शकतो आणि आपलं फ्युचर त्यासाठी चांगलं होतं, बेटर होतं. आणि त्यासाठी आपण आपल्या कृतीला, आपल्या ॲक्शनना, आपल्या कृतींना केअरफुली करणं आवश्यक आहे, काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे आणि तशा पद्धतीने आपले प्लॅन म्हणजे योजना आखणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले जे काही फ्युचर आहे, भविष्य आहे ते पूर्णपणे उज्ज्वल बनेल. सो पोयम स्टार्ट्स हिअर, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. मला वाटतं फ्रेंड्स तुम्हाला सर्वांनाच कळलं असेल हे आता मी जे काही बोलले ते. तर आता आपण लगेचच पोयम चालू करूया आणि आपल्याला पोयम 4 लाईनच्या स्टांजा दिसून येतात. टोटल आपल्याला 4 स्टांजा दिसून येत आहेत 4 लाईनच्या आणि 4 लाईनच्या स्टांजाला काय बोललं जातं, क्वार्टर्स. तो 6 लाईन्स एस्टेट आणि 8 लाईनची ऑक्टेव्ह. तर इथे 4 लाईन स्टांजा दिलेले आहे. त्यामध्ये पहिल्यांदा पोएट काय म्हणतात, इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word for you? See students, within first stanza here 3 questions raised by poet. 3 क्वेश्चन पोएटने विचारलेत की तुम्ही तुमच्या मार्गामध्ये कोणी कोणी आलं आहे, तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणी भेटलेलं आहे, तर खरंच त्याच्याशी तुम्ही आनंदी राहिलेले आहात का? तुमच्या मार्गामध्ये जे काही तुमच्या ओळखीची लोक तुम्हाला भेटली, तुमचे मित्र असतील, कोणी असेल, त्यांच्याशी तुम्ही आनंदी राहिलेला आहात का? किंवा आनंदाने त्यांचं स्वागत केलेलं आहे का? किंवा आनंदी राहून त्यांना भेटलेले आहात का? नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे की आज तुमच्याशी कोण बोललं, तर किंवा तुम्ही कोणाशी आज बोललेला आहात त्या व्यक्तीला तुम्ही आज तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का? किंवा तुम्ही त्या व्यक्तीला लक्षात ठेवलेलं आहे का? आज तुम्ही ज्याच्याशी चांगलं बोललेलं असेल किंवा वाईट बोललेलं असेल किंवा आज तुम्ही कोणाला भेटलेला आहात, ती व्यक्ती तुम्हाला आठवते का? ती आजची ठरलेली गोष्ट आहे. आणि बघा आजचा दिवस तर संपलेला आहे,
पण आजचा दिवस संपलेला आहे. टॉयलिंग टाईम इज थ्रू म्हणजे काय तर टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. आपला दिवस आहे तो एकदम शारीरिक कष्ट करून असा आजचा दिवस संपलेला आहे. तर अजून तिसरा क्वेश्चन कवी काय विचारतो वाचकांना की आता सांगा इथे आज तुमचा दिवस गेलेला आहे तर तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलत आहे का? आजच्या दिवसात तुम्ही ज्यांना भेटलेला आहात तुमच्याबद्दल काइंडली एकदम प्रेमळपणानं तुमच्याबद्दल तुम्ही प्रेमळ आहात असं कोणी तुम्हाला आज तुम्हाला उद्देशून आज कोणी बोललेलं आहात का? तुमच्या बिहेवियरबद्दल, तुमच्या वर्तनाबद्दल, तुमच्या मॅनर्सबद्दल आज कोणी तुम्हाला चांगलं आहे किंवा प्रेमळ आहात असं कोणी तुम्हाला आज तुमच्याबद्दल शब्द उच्चारला आहे का? हे झालं फर्स्ट स्टँजामध्ये पोएटनी आपल्याला जे बोललेलं आहे ते दिसून येते. आता सेकंड स्टँजामध्ये पोएट काय विचारतात बघूया. इथे सगळे क्वेश्चनच आहेत बघा. अजून ह्या सेकंड स्टँजामध्ये 3 क्वेश्चन दिसून येतील. अशा पद्धतीने आपल्याला स्टँजा वाईज आपल्याला प्रत्येक स्टँजामध्ये 3 किंवा 2 क्वेश्चन दिसून येतील. असे एकूण 4 स्टँजे आहेत बघा. सेकंड स्टँजामध्ये काय एक्सप्लेनेशन येईल. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. काय विचारतात कवी आपल्याला की कवी विचारतात की तुमच्याच मार्गामध्ये जेव्हा तुम्हाला तुमचे फ्रेंड भेटलेले आहेत, मित्र भेटलेले आहात, तुम्ही त्याचं स्वागत आनंदाने केलेलं आहे का? आनंदाने तुम्ही स्वागत त्याचं केलं आहे का? आनंदाने तुम्ही त्याला वेलकम बोललेलं आहात का? ऑर अ चर्ली सॉर्ट ऑफ हावडी अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग. किंवा मग तुम्ही असं केलं आहे त्याच्याशी एकदम चर्लीस म्हणजे काय तर रूढ एकदम कठोरपणे बोलला आहे. हावडली म्हणजे ॲन इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. नुसतंच आपला फ्रेंड भेटला आहे म्हणून अनौपचारिकरित्या त्याचं स्वागत करायचं, त्याच्याशी बोलायचं, त्याचं अभिनंदन करायचं, त्याला त्याचे आभार म्हणायचं, हेच केलं आहे का? अँड देन व्हॅनिश इन द थ्रॉंग म्हणजे उगीचच क्राऊड म्हणजे हेच मग तुमचा मित्र त्या क्राऊड गर्दीमध्ये निघून गेला का? ह्या बाबतीत गर्दीमध्ये तो पुन्हा निघून गेला, झालं तुमचा दिवस तिच्याशी संपला, तेवढंच त्याच्याबद्दलचं तुमचं आज वर्तणूक होती का? वर यू शेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ड अलॉंग द वे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला तर तुम्ही त्याच्याशी कशा पद्धतीने राहिलेला आहात? स्वार्थी पद्धतीने राहिलेला आहात. एकदम सिम्पल आणि स्वार्थी पद्धतीने तुमची बिहेवियर किंवा वर्तन झालेले आहे. किंवा तुम्ही जे काय कृती केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आहे बघा. तुम्ही जे काय आज कृती केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला कवी विचारतोय की तुम्ही चांगलं केलेलं आहे. माहिती ग्रेटफुल फॉर अ डीड. आज केलेली कृती तुमची चांगली आहे असं कोणी बोललं का? कोणी तुम्हाला त्याबद्दल बोललेलं आहे का? आजच्या दिवसात तुम्ही आज केलेलं जे काही कृती आहे ती एकदम ग्रेटफुल आहे, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त केलेले आहेत का? आजच्या दिवसाबद्दल तुमचे कोणी आभार व्यक्त केलेले आहेत का? असा क्वेश्चन पोएट इथे आपल्याला विचारतो. देन थर्ड स्टँजा बघा. थर्ड स्टँजामध्ये काय सांगितलेलं आहे. कॅन यू से टू नाईट इज पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. आता बघा आजचा दिवस तर संपलेला आहे आणि तुम्ही रात्री झोपायला गेलेला आहात आणि झोपायच्या वेळेस तुम्हाला झोप आलेली आहे अँड दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. मग तुम्ही अशा वेळेस तुम्हाला झोप आलेली असताना त्या झोपेच्या पिरियडमध्ये दिवसाभराच्या वेळेस तुम्ही काय केलेलं आहे की जे कोणी तुम्हाला लोक भेटलेले आहे आजच्या दिवसामध्ये मग ते कोणीही असो मग त्यांना प्रत्येकाला तुम्ही आपल्या जणू काही भावासारखं एखादी मदत केली आहे का? ॲज लाईक ॲज युअर ब्रदर डिड यू हेल्प फॉर देम. मग आजचा दिवस संपला त्यानंतर जे कोणी भेटले असतील लोक ज्यांना गरज आहे तुमच्या मदतीची तर त्यांना तुम्ही भावाप्रमाणे मदत केली आहे का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर वॉट यू डीड ऑर सेड. ओके. मग मनापासून तुम्ही ते एकदम ते मदत झालेली आहे का जेणेकरून एखाद्याचं हृदय किंवा एखाद्याचं मन एकदम आनंदी झालेलं आहे. डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड. मग क्वेश्चन काय केलेलं आहे की कवीने की म्हणजे आता तुम्ही हे जे काही दिवसभर वाकलेलं आहात तर त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलच्या ज्या काही आशा आहेत त्या आशा एकदम धैर्यपूर्वक अशा असणं आवश्यक आहे. त्या आहेत का?
धैर्यवान अशा आशा आहेत का? तुम्ही जे काही त्यांना मदत केलेली आहे त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचं धैर्य, तुमच्याबद्दल असलेली आशा निर्माण झालेली आहे का? असा क्वेश्चन इथे विचारला आहे. देन लास्ट स्टांजामध्ये बघा काय दिलेलं आहे. डिड यू वेस्ट द डे और लूज इट? वॉज इट वेल और सोअरली स्पेंट? आता बघा इथे क्वेश्चन काय अजून विचारलेला आहे की आजचा दिवस तुमचा गेला, बरोबर, संपला, किंवा समजा वाया घालवला, लूज इट म्हणजे वाया गेलेला असेल समजा, मग तो दिवस तुमचा संपलेला आहे किंवा वाया घालवलेला आहे, तो दिवस चांगला झाला की काही म्हणजे काही खर्च केला त्या दिवसाला, काही गोष्टीसाठी खर्च केला आहे का चांगला गेलेला आहे? डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस और स्कार ऑफ डिस्कंटेंट सॉरी. मग तुम्ही तुमचा दिवस जो आहे तो खरंच आजच्या दिवसाकरता तुम्ही दयाळूपणा दाखवला होता का, की तुमच्या मनामध्ये काही डिस्कंटेंट, असमाधान निर्माण झाले होते? कसा दिवस होता? तुमचा दयाळूपणा सोडला आहे का तुमची निराशा त्यातून दिसून येते किंवा असमाधान दिसून येत होतं का? असा क्वेश्चन इथे पोएटनी विचारलेला आहे. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से? जर काय सांगतात की ते समजा तुम्ही रात्री झोपण्यासाठी गेलेले आहेत आणि डोळे तुम्ही क्लोज केलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत आणि तुम्हाला वाटलं समजा की आपल्याला काहीतरी देव आपल्याशी बोलत आहे, गॉड वूड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. काय गॉड सांगत आहे, काय देव सांगत आहे तुमच्यासाठी? तुम्ही डोळे मिटलेले आहात आणि देव तुम्हाला काहीतरी सांगत आहे की हां तू चांगलं केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत, म्हणजेच तू एक दिवस अजून कमावला आहे, तर तू पुढे काम करण्यासाठी काय म्हणजे काम करण्यासाठीच तो पुढचा दिवस आहे, अजून तू दिवस कमवलेला आहे. कशामुळे? तुझ्या कामामुळे. यू डिड टुडे, आणि जे काही तुम्ही काम केलेलं होतं आज त्याच्यामुळेच तुम्हाला ही मिळकत झालेली आहे, तुमच्याकरता पुढचा दिवस अजून आहे. अशा पद्धतीने पोएट या पोयामधून आपल्याला मेसेज देऊ शकतात की बी चेअरफुल, नॉट ऑलवेज सेल्फिश अँड नॉट बी डिस्कंटेंट. वी हॅव टू थिंक अबाउट always good for others, to do great deed and try to make all future bright. So here poet conveys this way how will be tomorrow. Thank you.